वेलकम टू मराठी गाईड चॅनल। आज आपण 10th इंग्लिश मीडियम सब्जेक्ट मराठीचा कविता आहे 5वी 2 दिवस। कवी आहेत नारायण सुर्वे। आपण आज पाहणार आहोत। पहा, कवितेचं नाव आहे 2 दिवस। आता 2 दिवस म्हणजे काय, तर या ठिकाणी कवीला असं सुचवायचं आहे की 2 दिवस म्हणजे माणसाचं आयुष्य अतिशय अल्प आहे, खूप कमी आहे। म्हणजे आज माणूस जिवंत आहे तर उद्या त्याचं काय होईल काही सांगता येत नाही। पहा, आणि त्याच्यामुळे कवीने या अल्प आयुष्यासाठी 2 दिवस हा शब्द प्रयोग या ठिकाणी केलेला आपल्याला आढळतो। पहा, कवी आहेत नारायण सुर्वे। त्यांचा जन्म 1926 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 2010 मध्ये। अतिशय प्रथितयश असे कवी आहेत। प्रथितयश म्हणजे प्रसिद्ध कवी आहेत। पहा की या अगोदरचा जो पाठ आपण अभ्यासलेला आहे शाल, त्याच्यामध्ये थोडासा परिचय आपण या कवीचा करून घेतलेला आहे। आता कोण होते नारायण सुर्वे, तर एक उत्तम कवी, त्याचबरोबर एक उत्तम माणूस अशी ओळख आपण त्या ठिकाणी त्यांची करून घेतलेली आहे। अतिशय शालीन असे कवी होते ते। पहा, एक वेळा ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले होते। अनेक सभा संमेलनं त्यांनी गाजवलेली होती आणि एक उत्तम माणूस तर ते होतेच। त्यांचे ऐसागामी ब्रह्म, माझे विद्यापीठ, जाहीरनामा, सनद, नव्या माणसाचे आगमन इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत। स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी, बोली भाषेशी जवळीक असणारी आणि गद्याच्या अंगाने जाणारी विशिष्ट शैली सुर्वे यांनी निर्माण केली। पहा की त्यांचा स्वभाव जसा होता त्याप्रमाणे त्यांनी कविता केलेल्या आहेत। स्वतःच्या प्रकृतीशी जुळणारी, निवेदनात्मक आणि संवादाचा प्रभावीपणे वापर करणारी आणि बोली भाषेशी जवळीक साधणारी, म्हणजे आपण जसं बोलतो त्याच भाषेचा वापर त्यांनी कवितेमध्ये केलेला आहे। त्याचबरोबर गद्याच्या अंगाने जाणारे म्हणजे आपले पाठ जसे असतात लेसन, त्याप्रमाणे त्यांच्या कविता आपल्याला पाहायला मिळतात। आता आपण जी 2 दिवस ही कविता पाहणार आहे, ती कविता पाहिल्यानंतर तुमच्या ही गोष्ट लक्षात येईल। नारायण सुर्वेंच्या कवितेचं प्रेरणास्थान जे आहे तर ते कामगार जीवन आहे। म्हणजे कामगारांच्या जीवनातली सुखदुःख त्यांच्या कवितांमधून विशेषतः पाहायला मिळतात। आणि हे कशामुळे, तर त्यांची माणसावरील अपार श्रद्धा त्यांनी या कवितेतून साकारलेली आहे। पहा, आता या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे या कवितेमध्ये, तर 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले असे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटताना भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली असे भीषण जीवन सत्य कवीने मांडले आहे। आता पहा की कवीने या ठिकाणी सांगितलेलं आहे की माणसाचं आयुष्य, लाईफ हे फार कमी आहे, जणू काही ते 2 दिवसाचं आहे। कवीने काय सांगितलेलं आहे की माणसाचं आयुष्य हे खूप अल्प आहे, खूप कमी आहे, जणू ते 4 दिवसांचंच आहे। त्यातले 2 दिवस हे वाट पाहण्यात जातात। वाट पाहण्यात जातात म्हणजे काय, तर आपल्याला सुख मिळेल आणि ते सुख कधी मिळेल ह्याची वाट तो पाहतो आणि ते सुख मिळवण्यासाठी तो जे प्रयत्न करतो त्यासाठी ते उरलेले जे 2 दिवस आहेत ते दुःखात जातात। पहा, आता 2 दिवस दुःखात गेले म्हणजे काय केलं, तर त्या सुख मिळवण्यासाठी त्याने जे कष्ट केले, पोट भरण्यासाठी, उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने जे कष्ट केले, तर त्यासाठी त्याचं उरलेलं जे जीवन आहे, जे 2 दिवस आहेत ते गेलेले आहेत असं वास्तव चित्रण या ठिकाणी कवीने कवितेमध्ये केलेलं आहे। त्यानंतर पुढे काय, तर भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली, म्हणजे पोटाची खळगी भरण्यातच त्याचं पूर्ण आयुष्य गेलेलं आहे, त्यासाठी तो कष्ट करत बसला असं भीषण जीवन सत्य या ठिकाणी कवीने मांडलेलं आहे। पण हे सत्य मांडताना जगाच्या या शाळेत दुःख पचवून जगण्याची शिकवण आपल्याला मिळाल्याचे ते सूचित करतात। पण हे सत्य, हे भीषण सत्य आपण पाहिल्यानंतर एका बाजूला या जगाच्या शाळेमध्ये
हे सगळं दुःख, जीवन जगत असतानाचं जे दुःख आहे ते आपण पचवून त्याच्यातूनच आपलं जीवन कसं जगायचं याची शिकवण आपल्याला या सगळ्या गोष्टीतून मिळते, असं ते आपल्या कवितेमध्ये मांडतात. पहा, या कवितेमध्ये कवीने जे कामगारांच्या जीवनाचं वास्तव सत्य या ठिकाणी मांडलेलं आहे, तर ते वास्तव सत्य आपल्याला प्रत्येक वेळी जाणवत असतं. कसं तर कवीने कवितेतून मांडलेली ही जी परिस्थिती आहे ती आपण आपल्या आजूबाजूला पाहतच असतो. आता हे कवी किंवा लेखक असतील ते आपल्या लिखाणातून किंवा कवितेतून जे मांडत असतात ते तिन्ही त्रिकाळ सत्य असतं. कारण लेखक किंवा कवी हे आपल्या समाजाचा आरसा असतात. समाजात ज्या गोष्टी घडतात त्याचे प्रतिबिंबच त्यांच्या लिखाणातून पडत असते. आता आपण पाहतोय की आपल्या आजूबाजूला कोरोनाच्या साथीनं थैमान घातलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कितीतरी कामगारांनी स्थलांतर केलेलं आहे. ते आपल्या गावी गेलेले आहेत. त्यावेळी आपल्या लक्षात येतं की पोटाची खळगी भरण्यासाठी ते या ठिकाणी आले होते आणि आता या साथीमुळे त्यांचे रोजगार गेलेले आहेत आणि त्यांना परत आपल्या गावाचा परतीचा प्रवास करावा लागलेला आहे. तर कवीच्या म्हणण्यानुसार म्हणजे कवी नारायण सुर्व्यांच्या म्हणण्यानुसार त्यांचे 2 दिवस वाट पाहण्यात गेले आणि 2 दुःखात गेली की आता ही साथ जाईल, मग ही साथ जाईल, आपण आपलं काम करू आणि आपलं पोट भरू. पण ही त्यांची आशा पूर्ण झालेली नाही. तर काय झालेलं आहे, ते आपल्या गावी जायला निघालेले आहेत. पोटाच्या भुकेसाठी काहींनी आपलं जीवन खर्ची घातलेलं आहे. आता तुम्ही बातमी ऐकली असेल की औरंगाबाद या ठिकाणी 16 मजूर आपल्या गावी जात असताना रात्री रेल्वे ट्रॅकवर झोपले होते आणि झोपलेले असतानाच मालगाडी खाली ते चिरडले गेलेले आहेत. म्हणजेच त्यांना फक्त त्या ठिकाणी अश्रूंची साथ लाभली. अशा प्रकारचं भीषण वास्तव नेमक्या शब्दांतून कवितेतून सुद्धा चित्रित झालेलं आहे आणि हेच या कवितेमधून सुद्धा कवीने सांगितलेलं आहे. कामगारांच्या जीवनाचं वास्तव दर्शनच त्यांनी आपल्या कवितेतून आपल्याला करून दिलेलं आहे. पहा कविता, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की कामगारांच्या आयुष्यातलं वास्तव परिस्थिती कवीने या कवितेतून सांगितलेली आहे की माणसाचं जीवन अतिशय कमी आहे, अल्प आहे, जणू ते 4च दिवसांचं आहे आणि त्यातील 2 दिवस सुखाच्या समृद्धीच्या प्रतीक्षेत गेले. की त्यांनी वाट पाहिली की आपल्याला चांगलं जीवन मिळेल असं त्यांना वाटलेलं आहे. पण तसेच ते वाट पाहण्यातच ते 2 दिवस निघून गेलेले आहेत आणि आयुष्याचे उरलेले दिवस म्हणजे उरलेले 2 दिवस पोटा पाण्याच्या विवंचनेत म्हणजे आपलं पोट कसं भरता येईल ह्याची चिंता करण्यात दुःखात गेलेले आहेत. आणि असं हे खडतर आयुष्य जगता जगता हयात म्हणजे जीवन संपत आलेलं आहे. आणि या ठिकाणी कवी काय म्हणतो की हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे. डोईवर म्हणजे डोक्यावर, ऑन द हेड. तो म्हणतोय की अशा प्रकारे मी माझ्या वयाचा जमा खर्च जणू काही मांडतोय आणि आता किती आपलं आयुष्य राहिले म्हणजे किती उन्हाळे जगायचे राहिलेत असं तो म्हणतोय. किती आयुष्य उरलंय आणि कडक उन्हात रापलेलं किती आयुष्य अजून जगायचंय, किती कष्ट करायचेत याचाच जणू काही मी हिशोब करतो आहे. शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली. पहा, जिंदगी, आयुष्य, जीवन, हयात किंवा लाईफ लिव्हिंग आणि बर्बाद, नष्ट, नाश, रुईन, फिनिश. पहा की शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली. म्हणजे काय, शेकडो वेळा चंद्रासारखे चमचमते शीतल प्रकाशाचे दिवस मी पाहिले. म्हणजे माझ्या आयुष्यात फक्त कष्टच आलेत असं नाही, तर चंद्रासारखे शीतल, शांत म्हणजे छान दिवसही माझ्या आयुष्यात काही आलेले आहेत. काही रात्री मी आनंदाच्याही पाहिलेल्या आहेत. पण हे असे आनंदाचे दिवस फारच कमी मी उपभोगलेले आहेत. बाकी सगळं आयुष्य माझं भाकरीचा चंद्र शोधण्यात म्हणजेच भूक शमवण्यात, भूक भागवण्यात
गरिबीत उदरनिर्वाह करण्यात बर्बाद झालेले आहेत. आता या ठिकाणी पहा की तो म्हणतोय कष्ट करूनही पोटा पाण्याची चिंता मिटवण्यात आयुष्य नासून गेलेलं आहे, माझं जीवन बर्बाद झालेलं आहे. आता या ठिकाणी भाकरीचा चंद्र म्हणजे भाकरी पोट भरण्यासाठी आपण खातो ती. आणि दुसरा अर्थ चंद्र म्हणजे एक प्रतीक आहे, सौंदर्याचं प्रतीक आहे. आणि कवी या ठिकाणी म्हणतोय की या ठिकाणी ती भाकरीचा चंद्र ही उपमा देऊन कवीने या ठिकाणी आपल्याला काय सुचवलेलं आहे, तर चंद्र हे सौंदर्याचं प्रतीक आहे, तर भूक ही माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणारी आहे. भुकेल्या पोटी म्हणजे जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा त्या सौंदर्याचा आपल्याला आस्वाद घेता येत नाही. म्हणजे सुंदर समोर कितीही गोष्ट असली तरी त्या सौंदर्याकडे आपण पाहू शकत नाही आणि त्या सौंदर्याचा आनंद उपभोगू शकत नाही. आणि म्हणून गरिबीतलं आयुष्य हे सगळं सौंदर्यापेक्षा भाकरी मिळवण्यात पोट भरण्यातच खर्च होतं. म्हणून कवीला प्रत्यक्षातल्या चंद्रापेक्षा म्हणजे आकाशातल्या चंद्रापेक्षा भाकरीचा चंद्र जास्त जवळचा वाटतो. गोल चंद्र आणि गोल भाकरी असं साधर्म्य त्यांनी साधलेलं आहे. आणि भाकरीचा चंद्र ही उपमा या ठिकाणी ही प्रतिमा वापरलेली आहे. पहा, हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले, कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले. सर्वस्व म्हणजे स्वतःचं अस्तित्व, एव्हरीथिंग, एंटायरली. आणि दारिद्र्य, दैन्य किंवा गरिबी, पॉवर्टी, डिस्टिट्युएशन. गहाण, तारण, पॉन, प्लेज, पुट डाऊन. आणि उंचावलेले, उभारलेले, रेज, लिफ्टेड. पहा की हे जे हात आहेत ते हात, या हातांनीच मी कष्ट केलेलं आहे आणि हे हात म्हणजेच माझं कर्तृत्व आहे, माझं सर्वस्व आहे. पण ते हातच दारिद्र्याकडे मी तारण ठेवलेले आहेत, गहाण ठेवलेले आहेत. गरिबीमुळं आणि दैन्यामुळं माझं कर्तृत्व पिचून गेलेलं आहे. म्हणजे काय, तर या हातांनी मी कष्ट करण्यापेक्षा अजूनही काही करू शकलो असतो. म्हणजे मी स्वप्न पाहिलेली आहेत, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी काहीतरी केलं असतं. पण हे पोट भरण्यासाठी किंवा उदरनिर्वाह करण्यासाठी मला कष्ट करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. कारण माझ्या घरी इतकी गरिबी होती, दारिद्र्यता होती की त्याच्यामुळं मला कष्टच करावं लागले आणि माझी स्वप्न विसरावी लागलेली आहेत. या हातांनी मी कधी कधी आभाळ कवेत घेण्यासाठी हे हात उंचावलेले आहेत, अभिमानाने उभारलेले आहेत. की मला असं वाटलेलं आहे की कधी माझ्या हातून अभिमानाने मान उंचावेल असं कर्तृत्वही घडेल. पण ही सगळी सुखाची स्वप्न मी माझ्या मनातल्या मनातच रेखाटली होती आणि ती दारिद्र्यामुळे कधी अस्तित्वात आलीच नाहीत. की दारिद्र्यामुळे माझे हात जायबंदी झाले, कलम झालेले पाहिले. हात म्हणजे काय, तर जायबंदी झालेले आहेत हात. म्हणजे कसे, तर हात हे एक कर्तृत्वाचं प्रतीक आहे. पहा, आणि त्यात मजुराचे हात तर नेहमी कष्ट करण्यात गुंतलेले असतात. पोटा पाण्याची चिंता, विवंचना त्यांना नेहमी असते आणि त्याच्यातच त्यांचं कर्तृत्व हरवून गेलेलं असतं. आणि म्हणून कवीने कलम झालेले हात या ठिकाणी असं संबोधलेलं आहे. पहा की हे हातच या गरिबीमुळे जखमी झालेले आहेत, जायबंदी झालेले आहेत आणि स्वप्न तिथल्या तिथेच राहिलेले आहेत. ते हात फक्त कष्ट करण्यातच गुंतून गेलेले आहेत आणि माझ्या हाती कष्ट करण्याशिवाय दुसरं काहीही राहिलेलं नाही. माझी सगळी स्वप्न मातीमोल झालेली आहेत. हर घडी अश्रू वाळविले नाहीत, पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहाय्यास धावून आले. हर घडी म्हणजे प्रत्येक वेळी, एव्हरी टाइम, एव्हरी मोमेंट. पण असेही क्षण आले, असे काही प्रसंग आलेले आहेत. वाळविले, सुकविले, ड्राईड अप, सहाय्यास, मदतीला, टू हेल्प ऑफ, टू द रेस्क्यू. पहा की कवी या ठिकाणी म्हणतोय की आयुष्यातलं कष्ट सहन करत असताना माझ्या डोळ्यात अनेक वेळेला अश्रू आलेले आहेत. ते दरवेळेला मी
कोरडे केले किंवा डोळे पुसले असं नाही. की खडतर आयुष्यात असे काही क्षण आलेले आहेत की अशी वेळ आलेली आहे की या अश्रूंनीच मला साथ दिलेली आहे. एका मित्रासारखे हे अश्रू माझ्या मदतीला धावून आलेले आहेत. म्हणजे मी जेव्हा एकटा असताना मी अगदी मनसोक्त रडून घेतलेलं आहे आणि माझं मन स्वतःजवळच मी हलकं केलेलं आहे. एका मित्राचं काम या अश्रूंनी केलेलं आहे असं कवी या ठिकाणी म्हणतोय. दुनियेचा विचार हरघडी केला, अगा जगमय झालो, दुःख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे, याच शाळेत शिकलो. अगा म्हणजे अरे असा ओ, हे ओ, आणि पेलावे म्हणजे तोलावे, झेलावे, बिय, एंड्युअर. की कवी या ठिकाणी म्हणतोय की मी कधीही एकलकोंड्यासारखा फक्त स्वतःचाच विचार केला नाही. मी कधीही स्वार्थी झालो नाही. मी या जगाचा, समाजातील माणसांचा विचार केला. त्याची सुखदुःख ही मी माझी सुखदुःख मानली आणि मी अशा प्रकारे जगमय झालो. म्हणजे सगळ्या जगाचा झालो मी. आणि दुःख कसं झेलावं, कसं तोलावं आणि कसं सहन करावं आणि हे दुःख झेलत असताना धीर धरून पुन्हा कसं जगावं हे मी अनुभवांच्या या शाळेत शिकलेलो आहे. की पहा की कामगारांचं आयुष्य हे असं असतं की फक्त पोट भरण्यासाठी ते कष्ट करत राहतात आणि कष्ट करत असताना त्यांना खूप खडतर असं आयुष्य जगावं लागतं. पण त्या खडतर आयुष्यामध्ये, त्या दुःखामध्ये ते खचून न जाता, आपला धीर हरवू न देता पुन्हा उभारीने प्रयत्न करतात आणि आयुष्य जगत असतात. त्याच्यातून एक समाजासाठी जणू काही ते एक आदर्श बनतात की ते आपल्यालाही सांगतात जणू काही विद्यार्थी मित्रांना तुम्ही त्याच्यातून काही घेण्यासारखं आहे की कसाही प्रसंग आला तरी सुद्धा हताश न होता पुन्हा प्रयत्न करत राहणं हे आपल्या हातात असतं आणि त्याच्यातूनच आपल्याला यश मिळतं. हे आपण या ठिकाणी या कामगारांच्या आयुष्यातून किंवा त्यांनी केलेल्या प्रयत्नांतून आपण पाहू शकतो किंवा शिकू शकतो. पहा ही गोष्ट की या आयुष्यामध्ये आपण अनेक अनुभव घेत असतो आणि या अनुभवांतूनच आपण शहाणं व्हायचं असतं असं या ठिकाणी कवी आपल्याला थोडक्यात सांगतोय. झोत भट्टीत शेकावे पोलाद तसे आयुष्य छान शेकले, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. आता झोत भट्टी म्हणजे काय तर कारखान्यामध्ये लोखंड तापवण्यासाठी किंवा ते वितळवण्यासाठी अशी प्रचंड एक ऊर्जेची भट्टी असते, त्याला झोत भट्टी म्हणतात. अ फर्नेस an enclosed structure in which metal can be heated to a very high temperature. आणि पोलाद म्हणजे लोखंड किंवा स्टील. आयुष्य, हयात. पहा आता कारखान्याच्या झोतभट्टीमध्ये जसं पोलाद शेकलं जातं किंवा तापवलं जातं तसं मी माझं आयुष्य शेकून घेतलेलं आहे. पहा की असं म्हटलं जातं की त्या भट्टीमध्ये ते लोखंड किंवा ते पोलाद स्टील शेकल्याशिवाय किंवा गरम केल्याशिवाय त्याला पाहिजे तसा आकार देता येत नाही. तसंच या ठिकाणी कवी आपल्याला सांगतोय की अनेक बरे वाईट प्रसंग माझ्या आयुष्यात आलेत आणि या प्रसंगातून मी तावून सुलाखून निघालेलो आहे. म्हणजे जसं कारखान्याच्या झोतभट्टीमध्ये ते पोलाद किंवा लोखंड शेकून निघतं, तापून निघतं, तसंच माझं आयुष्य सुद्धा अनेक चांगले वाईट प्रसंगातून तावून सुलाखून निघालेलं आहे. आणि असं हे 4 दिवसांचं अल्पसं आयुष्य जगत असताना माझं आयुष्य हे 2 दिवस सुखाच्या प्रतीक्षेत वाट पाहण्यात खर्ची गेलेलं आहे आणि उरलेले 2 दिवस मी दुःखात काढलेले आहेत. अशा प्रकारे ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. ऐसा कामी ब्रह्म या कविता संग्रहातून ही कविता अभ्यासाला घेतलेली आहे. अशा प्रकारे कवी नारायण सुर्वे यांनी 2 दिवस या कवितेमधून कामगारांच्या आयुष्यामध्ये येणारं सुखदुःख या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्याच्यातून आपण एक गोष्ट शिकतो की कधीही आपला धीर खचू न देता प्रयत्न करत राहायचं आणि त्याच्यातूनच आपल्याला निश्चित यश मिळतं. हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं. आपलं आयुष्य हे 4 दिवसांचंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला चांगले वाईट अनेक प्रसंग येतच राहणार आहेत, पण त्याच्यातूनही आपण धीर न सोडता जगत राहायचं
आपल्या आयुष्याच्या दिशेनं योग्य प्रकारे वाटचाल करत राहायची, हे आपण या ठिकाणी शिकलेलो आहोत. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा.